पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी तुका निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडिना वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी 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 विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी चरणा आहो
स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे हे तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा जाओ स्वामी तुकया देवा हो सेवे लाठी झालो तुमचा लागलो निज चरणा सेवे लाठी सेवक झालो तुमचा लागलो निज सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरु समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगन्हित पाणी मंडन मंडराना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैर्वलासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता सावी सावी जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वमजी भाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिराम मरणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथ कारुण्य रूपम करुणा श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही निवृत्ती Hey!
चरणी शरण का जनार्दनी पंढरीसी जारे आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या कीर्तना करता या चिंतना करता या ज्ञानदाना करता जो अभंग निवडलाय तो अभंग याची आवत भूतलावावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्वंदी महाराष्ट्रभूषण देहनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला जीवन सार्थकी लावण्याकरता शिकवणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जाणार. बोला बोला बोला. कोणाचा अभंग आहे? आता तुम्ही माझ्या गावातले असूनच तुम्ही जर असं करायला लागले तर कसं करायचं? हां बोलत चला. तुम्ही जर बोलले तर मला बरं वाटेल. ऐका, अभंग जो निवडला आहे तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? आता समजलं. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. मी जरी तुमच्या गावातला असो तरी अजिबात लाजायचं नाही, दडपण येऊ द्यायचं नाही, गावातल्याच महाराजाशी कसं काय बोलायचं असं वाटू द्यायचं नाही. कीर्तनामध्ये उभं असताना खऱ्या अर्थाने या व्यासपीठाचा अधिकारी या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांगाचे कान करून ऐकत असताना प्रतिसाद देत चला. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोण जगद्गुरु तुकोबराय? मला तरी असं वाटतं या विश्वाच्या पाठीवरती या जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबराय कोण हे पटवून देण्यात का अडाणी समाज आता तरी राहिला नाही. तरी सुद्धा एक थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. ऐका, कोण जगद्गुरु तुकोबराय? ज्या जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता विश्वाच्या मार्गाने स्वतः यावं. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी विमानामध्ये बसत असताना काळाला जवळ बोलवावं, काळाच्या माथ्यावरती पाय द्यावा, विमानामध्ये बसावं आणि विश्वाच्या मालकासोबत जगाच्या जगन्नाथासोबत 375 वर्षापूर्वी सदेह वैकुंठाला निघून जावं. आणि सदेह वैकुंठ गमन सोहळा संपन्न झाल्यानंतर एकेकाळी कट्टर वैरत्व असणाऱ्या कट्टर वैरेने सुद्धा वर्णन करावं. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. अन्य रामेश्वर सगळा पुसोनी, अन्य रामेश्वर सगळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया, सोनी मरे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनी, गेला तो विमानी बैसोनी बैसोनी. एकेकाळी कट्टर वैरत्व असणाऱ्या कट्टर वैराने वर्णन करावं. म्हणणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. हा अधिकार ज्या संतांचा आहे, ही श्रीमंती ज्या संतांची आहे, ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल एवढ्या अधिकार संपन्न श्रीमंत संतांचा अभंगाच्या या कीर्तनाकरता या श्राद्धाच्या निमित्ताने निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला शिकवतायत. ज्या संसारूपी चक्रामध्ये तुम्ही मी प्रत्येक जण जीवन जगतोय, त्या संसारूपी चक्र सार्थकी लागावं, किंबहुना संसारामध्ये जीवन जगत असताना या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानु संसारा. या संसारामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचा. कारण तो जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे
तो तुमच्या आमची सामान्य जीवाची वाट पाहतोय. वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. एकदा की त्याच्या चरणाचं दर्शन झालं की मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाचा शेवट करीत असताना अतिशय गोड शेवट करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेदी अनेकांची हाती बैसला तो चित्ती निवडिना वाट पाहिवा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. विठ्ठल अशा अर्थाचा सरळ सरळ आणि सोपा सोपा अभंगाच्या या कीर्तनाकरता या चिंतनाकरता आपल्यासमोर मांडलाय. या अभंगावरती विस्तृतपणे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत याच न्यायाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी दौलतराव अर्जुन सातपुते यांना आपल्यामधून जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षपूर्ती झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणतात. या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. कैलासवासी दौलतराव अर्जुन सातपुते यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून प्रपंचरूपी गाडा ओढण्याकरता ज्या पत्नी नावाच्या अस्तित्वाने साथ दिली, सहकार्य केलं, त्या पत्नीच्या जीवनातून आदरणीय बाबांच्या स्वरूपाने एक पती नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. त्या पत्नीचं नाव आहे गंगा भगीरथी लक्ष्मीबाई दौलतराव सातपुते. चुलते आहेत श्री पोपट सकाराम सातपुते. भाऊ आहेत आदरणीय श्री सुखदेव अर्जुन सातपुते, आदरणीय श्री अनिल अर्जुन सातपुते, आदरणीय श्री अशोक विश्वनाथ सातपुते, श्री भास्कर अर्जुन सातपुते, सुनील अर्जुन सातपुते, गोविंद पांडुरंग सातपुते, श्री संजय पंढरीनाथ सातपुते. भाऊ आहेत. एक मुलगा आहे श्री योगेश दौलत सातपुते. 2 मुली आहेत सौभाग्यवती अनिता शरद कदम, सौभाग्यवती कल्पना प्रशांत नाठे. पुतण्या आहेत सौभाग्यवती मनीषा दत्तात्रय मुघल, कुमारी साक्षी सुनील सातपुते, सौभाग्यवती राणी भाऊसाहेब निकम. पुतणे आहेत केदू भास्कर सातपुते, श्रीराम सुखदेव सातपुते, शरद भास्कर सातपुते, अक्षय सुनील सातपुते, प्रसाद अनिल सातपुते, सौभाग्यवती रोहिणी राजेंद्र गावले, सौभाग्यवती सुचिता अजिंक्य खालकर आणि कुमारी आरती अनिल सातपुते. समस्त हा सातपुते परिवार. या संपूर्ण सातपुते परिवाराला, या परिवाराच्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी ते निघून गेलेत. आज त्यांची श्राद्ध विधी आणि त्या निमित्तानाचे संकीर्तन. आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून या संपूर्ण परिवाराच्या एकोप्याने, एक विचाराने, एक मताने आदरणीय योगेश भाऊंनी केलेले हे सुंदर असं नियोजन. आणि या कीर्तनाकरता उपस्थित असणारे संपूर्ण दिग्गज मंडळी आज या कीर्तनाकरता जे उपस्थित आहेत, गायनाची साथ करण्याकरता, मृदुंगाची साथ करण्याकरता आणि संपूर्ण कीर्तनाला साथ संगत करण्याकरता सगळे दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. गोड ज्यांच्या मुखारविंदातून आपण पहिली पंचपदी श्रवण केली असे असणारे नगर जिल्ह्याचं वैभव, नगर जिल्ह्याचं भूषण, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गायनाचार्य म्हटले की खऱ्या अर्थाने 2 रत्न खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. आदरणीय वंदनीय शुभमजी दादा बनकर या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांना वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे गोड गाळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे अशा आदरणीय वंदनीय नवनाथ महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. इकडे मृदुंगाची गोड साथ जे करतायत खऱ्या अर्थाने किती स्पष्टता असावी, किती चपळता असावी आणि किती अग्रेसर असावं, किती आक्रमक असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे माऊली दादा आहेत. एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी वाजवा. गोड त्यांची थाप मृदुंगावरती पडते. तुम्हालाही वंदन करतो. दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत. तुम्हालाही वंदन आहे. विणेकरी आहेत ज्ञानेश्वर माऊली, तुम्हालाही वंदन करतो. श्रीराम भजनी मंडळ
रामेश्वर भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाला वंदन करतो. आपल्या गावचं भूषण, आपल्या गावाचं वैभव, गोड ज्यांची मृदुंगावरती थाप पडते असे 2 रत्न या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय वंदनीय तेजस महाराज आहेत, आदरणीय वंदनीय प्रफुल्ल महाराज आहेत, तुम्हालाही वंदन करतो. हार्मोनियम वादक आदरणीय बबन नाना आहेत, तुम्हालाही वंदन करतो. समोर बसलेले सगळे मायबाप श्रोते सज्जन सगळ्यांना वंदन करतो. इकडे माऊली दादांची थाप असेल, शुभम दादांचा आवाज असेल, नवनाथ महाराजांचा आवाज असेल आणि माझं येडे धाडाचं थोडंफार वक्तृत्व हे गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत माझे जिवलग मित्र. अगदी कमी काळात आणि कमी वेळात महाराष्ट्रभर ज्यांनी साऊंडच्या माध्यमातून नाव लौकिक केलं आहे असे असणारे आदरणीय वंदनीय शंकर दादा, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, त्यांनाही वंदन करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्यांचा यूट्यूब चॅनल व्हायरल झालेला आहे, 4.5 ते 5 लाख सबस्क्रायबर ज्यांच्या यूट्यूब चॅनलचे आहेत असे माझे जिवलग मित्र निखिल दादा धोंडगे, तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, तुम्हालाही वंदन करतो. त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मराठी कीर्तन सेवा. यूट्यूबला जर ते नाव जर सर्च जर केलं तर दिग्गज महाराज लोकांची कीर्तन आपल्याला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतात. कानाला गोड वाटतील आणि मन वेधून घेतील अशा गोड चाली त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ऐकायला मिळतात. खऱ्या अर्थाने त्यांची सेवा या कीर्तनाकरता आज आहे. सगळ्यांना वंदन करतो. आणि हे संपूर्ण सूत्र जुळवण्याचं काम, संपूर्ण सूत्र एकत्रित करण्याचं काम आणि आमच्या योगेश दादांना सहकार्य करण्याचं काम ज्यांनी केलंय असे आदरणीय आमचे प्रवीण दादा, एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना गावच्या माणसाकरता का बरं कमी टाळ्या वाजवल्या, जोरात वाजवा ना. आज त्याच्याकरता जर टाळ्या वाजवल्या तर त्याच्यासारख्या अनेक तरुण कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतील. याकरता मनाचा मोठेपणा करून जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. सगळ्यांना वंदन करतो. राजकीय क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सगळी दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना वंदन करून कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल कीर्तन 10:30 पावणे 11ला सुरुवात झाली आहे. कीर्तन संपायला 12:15 ते 12:30 होणार आहे. त्याच्यामुळे कोणी खालून खुणवायचं नाही, त्याच्यात माझा काही दोष नाही. 10:30 पावणे 11ला सुरुवात झाली. कीर्तन सुरू करण्याकरता समोर श्रोते तरी पाहिजे. 2-4 माणसामध्ये कीर्तन सुरू करता येत नाही. पण खऱ्या अर्थाने 10:30 पावणे 11 वाजता कीर्तन सुरू झालेलं आहे. पण योग्य वेळात थांबण्याचा प्रयत्न करणारे अगदी थोडेच महत्त्वाचे मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोहोचून कीर्तन पूर्णत्वाला घेऊन जातो. विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. एक बाप नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून, या परिवारामधून कायमस्वरूपी गतप्राण झालाय. जावं लागतंय, विश्वातलं सत्य नाही असं नाही. प्रत्येकाला मरण निश्चित आहे, नाही असं नाही. कालपर्यंत अनेक माणसं गेले, आजही अनेक माणसं जाणार आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक माणसं जाणार आहे. अनेक राजे महाराजे मंडळी होऊन गेले, त्यांना सुद्धा काळाच्या पडद्याआड जावं लागलं. हे विश्वातलं सत्य आहे. उदंडजी झाले, जन्मोनिया मेले, होऊन या गेले रावरंग. अनेक रती महारथी मंडळी होऊन गेले, त्यांना सुद्धा मरण वाचवता आलं नाही, मरण चुकवता आलं नाही. देवादिकांना सुद्धा इथे येऊन अवतार कार्य संपून निघून जावं लागलं. तिथं तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य जीवे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. इथं उरायला, इथं राहायला कोणीच आलं नाही. अगदी 2च सेकंदामध्ये पुरावा आपल्या समोर मांडला आहे का? जगद्गुरु तुकोबरायांचा पुरावा असा आहे. तुमच्या आमच्या सारखे सामान्य जीव किती आले आणि किती गेले याचं गणितच नाही. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती,
पण इथं उरायला इथं राहायला येथे उरो नाही आले अवतार आणि येरती पामर जीव किती. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव किती आले आणि किती गेले याचं गणितच नाही. पण देवादिकांना सुद्धा इथे येऊन अवतार कार्य संपून निघून जावं लागलं. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. माझा सांगण्याचा मुद्दा इथपर्यंतच आहे. मरण कालपर्यंतही कोणाला वाचवता आला नाही, आताही कोणी वाचू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा मरण कोणाला वाचवता येणार नाही. प्रत्येकाला मरण निश्चित आहे आणि जावं लागतं. या न्यायानुसार कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले अनेक माणसं गतप्राण झाले आणि व्यवहारातली माणसं निघून जातात. त्याच दृष्टिकोनातून या कुटुंबामधून, या परिवारामधून एक बाप नावाचं अंतकरण किंबहुना बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. ही अवस्था सगळ्यांच्या हृदयाची आहे. 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. एखादा सुखाचा प्रसंग जर असेल, आनंदाचा क्षण जर असेल, तर त्या मुलाची पाठ प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत राहील, बाबा या सुखाच्या सोहळ्याच्या निमित्ताने, या आनंदाच्या सोहळ्याच्या निमित्ताने तुझ्या पाठीवरती शब्बासकीची थाप टाकण्याकरता बाप नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झालंय गड्या. हे दुःख बाप निघून गेल्यानंतरचं दुःख आहे. 2 मुली आहेत. दिवाळीला जर गेल्या तर रक्षाबंधनला माहेरला येतात आणि रक्षाबंधनला जर गेल्या तर दिवाळीला माहेरला येतात. पण दिवाळीपासून तर रक्षाबंधनपर्यंत सासरला केलेला कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला येत्या क्षणी बापाच्या चेहऱ्याकडे जर नुसतं पाहिलं तर क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाहीसा होत होता. ते थकवा आणि शिनबाग नाहीसं करणारं बाप नावाचं अस्तित्व त्या मुलींच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आज त्यांच्या सगळ्यांच्या हृदयाची अवस्था आहे. सावळी ग माझी आई हो मला किती हो प्रेम दे. विजला हो नंदादीप कशी जाऊ मंदिरा. बाप नावाचा नंदादीप त्यांच्या सगळ्यांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झाला आहे. जावं लागतंय, विश्वातलं सत्य आहे. बरं, आत्ता तुमच्या आमच्या हृदयामधून, तुमच्या आमच्या जीवनामधून बाप नावाचं अस्तित्व संपलं यात नवल नाही. हा पुरावा 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबाने आपल्या समोर मांडला. ज्ञानोबा म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मसमा गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा भय आले मोठे पंढरी वाचून तुझा नाही. उठे उठा जागा पाठी भय आले पंढरी वाचून तुझा ठाव नाही मोठे. जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आणि कदाचित आपल्या डोळे देखत पाहता पाहता देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला. माझा सांगण्याचा मुद्दा चालू होता. कालही मरण कोणाला चुकवता आला नाही, आताही कोणी चुकू शकत नाही आणि तुम्ही पुढे सुद्धा कोणाला मरण चुकवता येणार नाही. प्रत्येकाला मरण निश्चित आहे. मग जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा दोनही सोहळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठरलेला आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. याचा अर्थ असा आहे, जन्माच्या सोहळ्यालाही नाही म्हणता येत नाही आणि मृत्यूच्या सोहळ्याला सुद्धा नाही म्हणता येत नाही. जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा हे दोनही सोहळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठरलेले, ते चुकवता येत नाही.
मग जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा दोन्ही सोहळे जरी तुमच्या आमच्या हातातले नसले तरी सुद्धा जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या ऐश्वरूपी काळामध्ये आपण सावधानतेने जीवन जगावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने तुम्ही आम्हाला सावध केलं. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे चोर झोपलेले, जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे चोर निजलेले, तोपर्यंत त्यांना टाकून पळणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. दुसरा पुरावा सांगितला काकड्यामधला, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. आणि तिसरा पुरावा आदरणीय नवनाथ महाराजांनी मांडला. त्या पुराव्यामध्ये माझे जगद्गुरु तुकोबारे नावाचे संत आपण जागर राहून जीवन जगावे याकरता दान मागतात. दान हे जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती, हे जागता जगदेव राका काही बाब, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. या अभंगामध्ये तुम्ही आम्ही जागर राहून जीवन जगावे याकरता जगद्गुरु तुकोबारे तुम्हा आम्हाला जागर राहण्याकरता दान मागतात. दान अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, हे तुका मागे दान द्यावे जी अनन्य,
जगजोगी जागे जहाग बोलती जहागे जहाग बोलती जगजोगी जागे जहाग बोलती जागे जहाग बोलती. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्याकडे जागर राहावं याकरता दान मागतात. दान. एक प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतं. तुम्ही जर सर्वांगाचे कान करून ऐकत असाल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल ही माझ्या मनाची अपेक्षा आहे बरं का. ऐका. जगद्गुरु तुकोबाराने तुमच्या आमच्याकडे दानाची झोळी पसरावी एवढे जगद्गुरु तुकोबाराय साधारण होते का? बोला 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 बोला. नाना होते का? तात्या बाबा होते का? अण्णा नव्हते. तुमचं काय उत्तर आहे महिला मंडळी? जगद्गुरु तुकोबाराने तुम्ही आम्ही जागर राहून जीवन जगावं याकरता जगद्गुरु तुकोबाराने आपल्यासमोर झोळी पसरावी एवढे जगद्गुरु तुकोबाराय साधारण होते का? सामान्य होते का? नव्हते. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने का आपल्यासमोर झोळी पसरवली हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. पण सामान्य व्यक्ती नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने आपल्यासमोर दानाची झोळी पसरावी उद्देश एकच होता. तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा हा उदात्त हेतू संतांच्या मनामध्ये होता. आणि स्वतः सोबत इतरांचा उद्धार व्हावा याकरता वेळोवेळी संत महात्मे तुम्हा आम्हाला जागवतात. वेळोवेळी संत महात्मे तुम्हा आम्हाला सांभाळतात आणि वेळोवेळी संत महात्मे तुम्हा आम्हाला शिकवतात. आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे जगद्गुरु तुकोबारायच नाही तर आधी करून सर्व संत महात्मे तुम्हा आम्हाला सावध करतात. 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हळू 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 आपण पुढे सरकत चाललोय. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा गोरो वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपण श्रीहरीच्या ध्यानामध्ये जीवन जगावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जाग केलं. जगद्गुरु तुकोबारायांचं आणि तुमचं आमचं एक काही नातं नसताना जगद्गुरु तुकोबाराने तुम्ही आम्ही जागर राहावं याकरता दान मागितलं. दान. सामान्य संत नव्हते. दान मागण्याची गरजही नव्हती. झोळी पसरवण्याची गरजही नव्हती. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर झोळी पसरवतात. सामान्य संत नव्हते जगद्गुरु तुकोबाराय. श्रीमंत संत होते. जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती जर पाहायचं जर ठरलं तर जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती 3 प्रकारची श्रीमंती. जाता जाता एवढा महत्वाचा मुद्दा घरी घेऊन जा. जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती जर पाहायची जर ठरली तर जगद्गुरु तुकोबारायांची 3 प्रकारची श्रीमंती. एक, जगद्गुरु तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून श्रीमंत होते. 2, जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक दृष्टिकोनातून श्रीमंत होते. आणि 3, जगद्गुरु तुकोबाराय मनाने सुद्धा तेवढे श्रीमंत होते. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल पहिली श्रीमंती जगद्गुरु तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून श्रीमंत होते. एवढे श्रीमंत होते की जगद्गुरु तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून किती श्रीमंत होते पाहायचं जर ठरलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा चरित्र भाग जर उघडला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्र भागामध्ये असे काही मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात की जगद्गुरु तुकोबारायांच्या वाडवडिलांनी गोरगरिबांना कर्ज वाटलेले होते. एवढे जगद्गुरु तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून श्रीमंत होते. दुसरी श्रीमंती पारमार्थिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबाराय एवढे श्रीमंत आहेत की जगद्गुरु तुकोबारायांचे 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबा त्या विश्वंभर बाबांकरता विश्वाच्या मार्गाने पंढरपुरावरून देहू गावापर्यंत येऊन पोहोचावं. आणि त्याच विश्वंभर बाबांच्या
खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये जगद्गुरु तुकोबा यांचा जन्म आहे. एवढी पारमार्थिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबा श्रीमंत आहेत. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगतो ऐका. ज्यावेळेला दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर संपूर्ण अन्नधान्य गोरगरिबांमध्ये वाटून द्यावं आणि स्वतःच्या हाताने जगद्गुरु तुकोबांनी अंगावरती गरिबी ओढून घ्यावी. पण गरिबी ओढून घेतल्यानंतर सुद्धा विश्वाच्या मालकाने वाट वाकडी करून जगद्गुरु तुकोबांना नेण्याकरता स्वतः यावं. स्वतः आल्यानंतर विश्वाच्या मालकासोबत जगद्गुरु तुकोबांनी सदैव वैकुंठाला निघून जावं. एवढे पारमार्थिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबा श्रीमंत होते. आणि शेवटचा मुद्दा, जगद्गुरु तुकोबा मनाने किती श्रीमंत होते सांगायचं जर ठरलं तर जगद्गुरु तुकोबांची मानसिक श्रीमंती पाहिजे जर ठरली तर जगद्गुरु तुकोबांची मानसिक श्रीमंती म्हणजे गोरगरिबांची कीव यावी आणि स्वतःच्या घरात पडलेली धन दौलत जेवढी होती, अन्नधान्य जेवढं होतं तेवढं संपूर्ण अन्नधान्य उचलावं आणि गोरगरीब जनतेमध्ये वाटून द्यावं. एवढे मनाने जगद्गुरु तुकोबा श्रीमंत होते. आपल्याकडे जर असलं तर आपल्यामधून काहीतरी थोडंफार इतरांना सुद्धा देता आलं पाहिजे. ही मानसिकता त्याच्या मनाची आहे. ते मनाने श्रीमंत म्हटले जातात. जगद्गुरु तुकोबांकडे होतं आणि गावातल्या गोरगरीब जनतेची कीव जगद्गुरु तुकोबांना यावी. आणि ज्या वेळेला दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळामध्ये स्वतःच्या पत्नीचा विचार न करता, स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता स्वतःच्या घरातली श्रीमंती उचलावी, अन्नधान्य उचलावं आणि गोरगरीब जनतेमध्ये वाटून द्यावं. दुष्काळी आटीला द्रव्य निलामान, श्री एक अन्न करिता मी. स्वतःची पत्नी अन्न करता गेली. दुष्काळामध्ये स्वतःची पत्नी गेली, पण स्वतःच्या पत्नीचा विचार न करता, आपल्या लेकरा बाळांचा विचार न करता जगद्गुरु तुकोबांनी अन्नधान्य उचलावं आणि गोरगरीब जनतेमध्ये वाटून द्यावं. एवढी मनाने जगद्गुरु तुकोबा श्रीमंत होते. आणि जगद्गुरु तुकोबांची मानसिक श्रीमंती जर पाहायची जर ठरली तर मला स्वाभिमानाने सांगावं वाटतं, या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबांनी केलेली. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आहे. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आणि एवढे अधिकार संपन्न श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आहे. तुमच्या आमच्याकडे दानाची झोळी पसरवताय. जन हो माय बाप हो, जागर राहून जीवन जगा. आपण आयुष्यरूपी काळ वाया जाऊ देऊ नये याकरता जगद्गुरु तुकोबांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा करतात जगद्गुरु तुकोबा आहे. मग जागा करण्यामागे उद्देश एकच आहे, जो जन्म तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय हा जन्म आता मिळालाय, पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही ना. मग मिळालेला जन्म वाया जाऊ नये याकरता जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला सावध करतात. जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला जाग करतात. जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला शिकवतात. जन हो माय बाप हो, खूप लांबून इथपर्यंत जन्माला आलोय. या संसारूपी चक्रामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण जीवन जगतोय. पण संसारूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे हे चक्र तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठरलेलंच आहे. पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा हा हेतू जर आपल्या मनाचा असेल तर एक काम करा. पंढरीसी जा रे हो आला न संसार, पंढरीसी जा रे हो आला न संसार. हे पंढरीसी जा रे हो आला न संसार, 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 आला न संसार, पंढरीसी जा रे हो आला न संसार, पंढरीसी जा रे हो आला न संसार,
भेटीची आवडी वाट मागे उभा हो, भेटीची आवडी वाट मागे उभा हो, भेटीची आवडी घरी गारे आयानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग शुभम महाराजांकरता जोरदार टाळी होत असेल. टाळी तर जोरात वाजवा. कीर्तनात बसल्या बसल्या हाताने टाळी वाजवल्याचा सुद्धा लई मोठा फायदा आहे. पाठीमागची मंडळी नुसते टुळटुळ पाहतात. काही चुकलं का आमचं? फ्रेश बसा सगळ्यांनी ऐका. कीर्तनात बसल्या बसल्या टाळी जरी वाजवली तरी लई मोठा फायदा सांगितला. एवढा मोठा फायदा आहे, एवढा मोठा फायदा आहे, एवढा मोठा फायदा आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेवढे काही पापं घडलेले असतात कळत न कळत त्या पापांची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये आहे. कीर्तनात टाळी होय पांडवांची होळी, होय पांडवांची होळी, होय हे कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, आमच्या जन्मांजन्माच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. म्हणून जे स्वर कानाला गोड वाटले, जे बोल कानाला गोड वाटले, ज्या चाली कानाला गोड वाटल्या, जे शब्द कानाला गोड वाटले, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता टाळी वाजवणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. असं आहे अण्णा, फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा नाही वाजवत. असं अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण सूरबद्ध केलंय. पंढरीसी जारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग आयुष्य रूपी काळ सार्थकी लागावा. याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सावध करतात. संसार रूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आषाढी वारीचा काळ जर आला तर आषाढी वारीच्या काळावरती विश्वाच्या मालकाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्या चरणावरती नतमस्तक होत असताना मनातलं प्रेम त्याच्या चरणावरती ओतणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही आम्ही जीवन जगतोय हे संपूर्ण जीवन त्याच्या सक्तीने जीवन जगतोय. तुमच्या आमच्यामुळे काहीच घडत नाही. चाल हे शरीर कुणाची आसक्ती, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुमचं आमचं शरीर सुद्धा देवाच्या सत्तेने चालतंय. मग त्याचे आभार व्यक्त करणं आणि त्याचे आभार व्यक्त करत असताना त्या देवाशी एकनिष्ठ राहून जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरताच तुम्हाला आम्हाला जन्म प्राप्त झालाय. आयुष्यरूपी काळ तुम्हाला आम्हाला कोणत्या कारणास्तव मिळालाय हे 3 कारणं महत्त्वाचे तुमच्या मनापर्यंत पोहोचवून पुढे सरकतो. ऐका, तुमचं आमचं आयुष्य तुम्हाला आम्हाला जे प्राप्त झालंय, पहिला मुद्दा त्याचं भजन करण्याकरता प्राप्त झालाय. दुसरा मुद्दा, ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातले त्या देवाची आणि तुमची आमची ओळख होण्याकरता तुम्हाला आम्हाला आयुष्य प्राप्त झालंय. आणि तिसरा मुद्दा, तुमच्या आमच्या वाटेला आलेले कर्म उपभोगण्याकरता तुम्हाला आम्हाला आयुष्य प्राप्त झालंय. पहिला मुद्द्याचा पुरावा असा आहे, देवे दिला देह भजन गोमटा. दुसऱ्या मुद्द्याचा पुरावा असा आहे, आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. आणि तिसऱ्या मुद्द्याचा पुरावा असा आहे, कोणता मुद्दा सांगितला तिसरा? ते तुलाच माहिती म्हणा.
कर्म नावाचं कारण उपभोगण्याकरता तुम्हा आम्हाला जन्म प्राप्त झालाय. आगा कर्मी जे उरावे तैतेही सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. तुमचं असं आहे म्हणून आमचं बरं चालू आहे सध्या. तुम्ही विसरतात म्हणून आम्हाला काहीतरी कीर्तन करता येतात. आणि तुम्ही जर विसरलं नाही तर दररोज नवीन नवीन आणायचं तरी कुठून. पण मंडळी कीर्तनामध्ये बसत असताना आपण तेवढं पवित्र अंतकरण ठेवून एकाग्रतेने चिंतन श्रवण करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कीर्तनाकडे पाहत असताना कीर्तन टाइमपास म्हणून पाहिलं नाही पाहिजे, किंवा विरंगुळा म्हणून कीर्तन पाहू नका. जेणेकरून कीर्तन ऐकत असताना खऱ्या अर्थाने मनामध्ये काहीतरी जागरूकता झाली पाहिजे. कीर्तनातला एक मुद्दा तरी घरी घेऊन जाता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून कीर्तन ऐकत चला. विठ्ठल 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 तुम्हा मला जो आयुष्यरूपी काळ प्राप्त झालाय त्या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना पहिला मुद्दा त्या देवाचं भजन केलं पाहिजे. दुसरा मुद्दा त्या देवाच्याने तुमची आमची ओळख करून घेतली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा जीवन जगत असताना त्या विश्वाच्या मालकाला आळवून त्या विश्वाच्या मालकाला एकनिष्ठ राहून तुमच्या आमच्या वाटेला आलेले जे काही कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला आयुष्य प्राप्त झालंय ना. मग पवित्र पद्धतीने आयुष्य जगत असताना मजल तर मजल करीत पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. पंढरीसे जारे आल्यानो संसारा. संसारूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचा. पंढरपूरला कोण आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दिनाचा सोयरा पांडुरंग तो तुमचा आमचा सोयरा आहे. तो तुमची आमची प्रत्येक क्षणाक्षणाला वाट पाहतोय. वाट पाही उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या आमच्या प्रत्येक जीवाची वाट पाहतोय. मग तुम्ही आम्ही तेवढ्या आपुलकीने तेवढ्या श्रद्धेने त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं आणि पवित्र माथा त्याच्या चरणावरती टेकवणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नसेल वर्षातून आपल्याला अनेक वेळेला जमत, पण आषाढी वारीच्या पर्व काळावरती तरी पंढरपूरला गेलं पाहिजे गड्या. एवढा आनंद असतो, एवढा आनंद असतो, एवढा आनंद असतो. जे पंढरपूरला जातात त्यांना विचारा किती आनंद असतो गड्या. मग काही काही लोक म्हणतात महाराज पंढरपूरला गेलो असतो, आषाढी वारी सुद्धा करावी वाटते, पंढरपूरला पायी पायी जावं वाटतं, त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हावंसं वाटतं, पण तिथं लई गर्दी असते हो. गर्दीमध्ये आम्हाला सहन होत नाही, शक्य होत नाही. गर्दी सहन न होणारे माणसं सुद्धा आपल्यामध्ये आहेत गड्या. पण मंडळी जरी तुम्हाला गर्दी सहन होत नसेल, जरी तुम्हाला पंढरपूरला जाणं शक्य होत नसेल, तरी पंढरपूरला न जाता पंढरपुराला गेल्याचं फळ पदरामध्ये पडू शकतं. तोही मुद्दा संत साहित्याने तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवला. पण कोणाकरता? ज्यांना पंढरपुराला जाणं शक्य होतच नाही त्यांच्याकरता. पण ज्यांना सगळं शक्य आहे पण मनाचे नाटक आहे त्यांच्याकरता. पंढरपूरला जाणं शक्यच नाही अशा व्यक्तींकरता मधला पर्याय सांगितलाय संत साहित्याने. नुसती पंढरपुराची वाट जरी धरली तरी पंढरपूरला गेल्याचं फळ प्राप्त होतं. पण ज्यांना शक्यच नाही त्यांच्याकरता, ज्यांना सगळं शक्य आहे पण संसार सुटत नाही त्यांच्याकरता काय करायचं माहिती का? सकाळी सकाळी उठायचं. जागे नाही तुम्ही सगळे? झोपले का काय? सकाळी सकाळी उठायचं. सकाळी सकाळी उठल्यानंतर पंढरपूरला जाण्याकरता तयार व्हायचं, सज्ज व्हायचं. जेवढे कपडे लागतील, जेवढं साहित्य लागेल तेवढं संपूर्ण साहित्य पिशवीमध्ये टाकायचं. पिशवीमध्ये टाकल्यानंतर ती पिशवी डोक्यावरती घ्यायची, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचा. चालत 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 नाशिकपर्यंत जाऊन पोचायचं. आता कशाची चालत जाता तुम्ही? बरं गाडीवरती तुम्ही नाशिकपर्यंत जाऊन पोहोचा. नाशिकपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर महामार्गावरती एक बस आहे, थेट पंढरपूरला जाते. त्या बसपर्यंत जाऊन पोहोचा. बसमध्ये बसायचं, कंडक्टरकडून तिकीट काढायचं. कंडक्टरकडून तिकीट काढल्यानंतर कंडक्टरला सांगायचं मला पंढरपुरापर्यंत नेऊन सोडा. कंडक्टर तिकीट देईल. तिकीट घेतल्यानंतर पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचायचं. पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर चंद्रभागा बस स्टँडपर्यंत जाऊन पोहोचलो की चंद्रभागा बस स्टँडपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर पंढरपूर भूमीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर त्या बसमधून खाली उतरत असताना एकच पाय फक्त पंढरपूरच्या जमिनीला लावायचा आणि परत पाय एसटीमध्ये ठेवायचा आणि तसंच घरी निघून यायचं. तरी पंढरपूरला गेल्याचं फळ आहे. तरी पंढरपूरला गेल्याचं फळ आहे. काही काही लोक म्हणतील महाराज एवढा 8 तास करून पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचलो, मग तिथपर्यंत जायला काय हरकत आहे?
पण आम्हाला गर्दीच सहन होत नाही महाराज, दुसरा काहीतरी पर्याय सांगा. दुसराही पर्याय काय करायचं? सकाळी सकाळी उठायचं बरं का पप्पू दादा, सकाळी सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, जेवढं साहित्य लागेल तेवढं साहित्य घ्यायचं, पिशवी हातामध्ये घ्यायची, महामार्गापर्यंत जाऊन पोहोचायचं, एस टीमध्ये बसायचं आणि एस टीमध्ये बसल्यानंतर ती एस टी पंढरपूरच्या दिशेने निघाली की परत एस टीतून खाली उतरायचं आणि घरी निघून यायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं फळ आहे. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगताय का? नसेल एस टीमध्ये बसण्याची अपेक्षा तरी सगळ्यात सोपा पर्याय सकाळी सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची आणि पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवायचा, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं आणि टाकलेलं पाऊल तसंच परत घरामध्ये घ्यायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं फळ आहे. हे माझ्या मनाचं नाही, संत साहित्यातला पुरावाय. दरिता पंढरीची वाट, दरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट, धरला, पंढरपूरच्या वाटेने खऱ्या अर्थानं मार्गस्थ जरी झालो तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. म्हणून पंढरीसी जारी आल्यानु संसारा. जीवन जगत असताना ज्यांना शक्यच होत नाही त्यांच्याकरता हा पर्याय, पण ज्यांना सगळ्या गोष्टी शक्य आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाही, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय साथ देतात, जोपर्यंत आपलं अंग शरीर साथ देत आहे, तोपर्यंत पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण जर त्याच्या चरणापर्यंत जाऊन जर पोहोचलो आणि आपल्या मनातलं प्रेम जर त्याच्या चरणावरती जर ओतलं, तर तो विश्वाचा मालक, तो जगाचा जगन्नाथ भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहत नाही. पण त्याने तुमच्या आमच्यावरती प्रेम करावं याकरता पवित्र अंतकरणाने, प्रेमपूर्वक अंतकरणाने त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गुरु तुकोबारांकडे काय होतं हा मुद्दा मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवतोय. आपण जर पवित्र अंतकरणाने त्याच्या चरणावरती जर प्रेम जर ओतलं, त्याला तुमच्या आमची प्रत्येकाची काळजी पडल्याशिवाय राहत नाही गड्या. पण त्याला तुमच्या आमची काळजी पडावी याकरता पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं ही तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एवढा प्रसंग सांगतो थांबतो ऐका. आपण जर त्याच्या चरणावरती प्रेम जर ओतलं तर तो सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांकडे काय होतं? गरिबी अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय जीवन जगत होते, पण विश्वाच्या मालकाबद्दल पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या मनामध्ये होती. आषाढी वारीचा काळ जर आला तर ऐका मंडळी, हातातले संपूर्ण काम जगद्गुरु तुकोबारांनी बाजूला सारावेत आणि विश्वाच्या मालकाच्या चरणाची अपेक्षा जगद्गुरु तुकोबारांच्या मनाला लागावी. गडगंज श्रीमंती जरी असली, धन असलं, दौलत असली, इस्टेट असली, संपत्ती जरी असली, तरी आषाढी वारीच्या पर्व काळावरती ज्याच्या मनाला पंढरपुराचे वेध लागतात ना, तो वारकरी. हो संपदा सोहळा नावडे मनाला, लागला हो
जावे पंढरीसी आवडे मनासी. ही अवस्था ज्याच्या हृदयाची आहे तो वारकरी. आणि याच पद्धतीने माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जीवन जगावं. आषाढी वारीचा काळ जर आला तर जगद्गुरु तुकोबारायांनी गळ्यामध्ये विणा अटकवावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि विश्वाच्या मालकाचं भजन करत 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 पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता त्या भगवंताचं भजन करत 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 पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हावं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. त्या विश्वाच्या मालकाचं चिंतन करावं आणि नाचत 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 पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हावं. भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी चार भुजा त्यासी बाईल्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात सुख देईल विसावारे. आनंद लुटत नाचत 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 देहभान विसरून माझे जगद्गुरु तुकोबराय विश्वाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हावेत. मजल दरमजल करीत पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावेत. आणि संत महात्मे मंडळी पंढरपुरामध्ये गेले की गेल्यानंतर एकदा दर्शन आणि येताना परत एकदा दर्शन असायचं. त्यावेळेला तेवढी गर्दी नव्हती. आता अलीकडे खूप गर्दी झाली. त्यावेळेला गर्दी राहत नव्हती एवढी. जगद्गुरु तुकोबाराय जर पंढरपुरामध्ये जर गेले तर दशमीच्या दिवशी भगवंताचं दर्शन करावं. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमेचा काला झाला की परत विश्वाच्या मालकाच्या दर्शनाला यावं आणि विश्वाच्या मालकाला सांगावं, हे देवा, तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपा छत्राखाली मजल दरमजल करीत पंढरपुरापर्यंत आलो बर का देवा. तुझ्या चरणाचं दर्शन झालं देवा. चंद्रभागेचं स्नान झालं देवा. सगळ्या सकल संत मांदेळेच्या भेटी झाल्या देवा. जगद्गुरु तुकोबाराने हात जोडावे आणि विश्वाच्या मालकाला सांगावं, देवा जातो माघा पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता
हे देवा हे स्वामी हे मालका. जातो मागा पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. हे देवा हे स्वामी हे मालका तुझ्या चरणाचं दर्शन झालं देवा. येतो देवा. परतीच्या प्रवासाला माझ्या जगद्गुरु तुकोबांनी पाऊल टाकावं आणि पाऊल टाकता क्षणी विश्वाच्या मालकाकडे परत पाठीमागे वळून बघावं आणि जगाच्या बापाला सांगावं देवा अरे पंढरपूर सोडावंच वाटत नाही देवा. जावंच वाटत नाही कारण पंढरी माझे माहीर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. पंढरपूर म्हणजे आमचं माहेर आहे देवा. माझे मागेर पंढरी माझे मागेर माझे मागेर माझे मागेर पंढरी माझे विवधे तेरी माझे विवधे तेरी. हे माझी भगिन चंद्रभागा माझी भगिन चंद्रभागा करीत ते पाप भंगा पाप आली आई पाप आली आई. माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी मागेर पंढरी माझी मागेर पंढरी आगे देवरी जाती आई देवरी जाती आई देवरी जाती. विश्वाच्या मालकाला सांगावं अगदी समर्पक आणि सुंदर पुरावा सांगितला. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तेरी. देवा पंढरपूर म्हणजे आमचं माहेर आहे देवा. पंढरपूर सोडावंच वाटत नाही देवा. स्वतःच्या मनातलं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय विश्वाच्या मालकाच्या चरणावरती होत आहे. जावं वाटत नाही देवा. परत पुढच्या प्रवासाला निघावं पाठीमागे वळून बघावं. पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर पाठीमागे वळून बघितल्यानंतर विश्वाच्या मालकाने विचारावं तुकोबाराय जातो म्हणतायत आणि परत पाठीमागे वळून बघतायत नक्की झालं जरी काय. आता जगद्गुरु तुकोबाने विश्वाच्या मालकाला सांगावं देवा कन्या सासुर्यासी जाई मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. हे देवा जावं वाटत नाही. आता माझ्या मनाची ती अवस्था झाली जशी एखादी मुलगी माहेर सोडून सासराला जाते ना देवा तशी अवस्था माझ्या मनाची झाली. पण तोही दृष्टांत कमी वाटला म्हणून चुकलिया माय बाळ हुरहुर पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. पण तोही दृष्टांत कमी वाटला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. स्वतःच्या मनातलं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय विश्वाच्या मालकाच्या चरणावरती ओतलं. पण जेवढं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय विश्वाच्या मालकाच्या चरणावरती ओतलं तेवढंच प्रेम जगाच्या बापाने सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांवरती करावं. जगाच्या मालकाने सांगावं तुकोबाराय जातो म्हणतात अवश्य जा पण तुमच्याशिवाय मला कोणीच नाही हो कोणीच नाही तुमच्याशिवाय मला. कमीत कमी वर्षातून निदान दोनदा तरी मला भेटण्याकरता या आषाढी कार्तिके विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग. जेवढं प्रेम जगद्गुरु तुकोबारायांचं विश्वाच्या मालकावरती होतं तेवढंच प्रेम जगाच्या बापात सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांवरती होतं. मग आपण जर त्याच्या चरणापर्यंत जर जाऊन पोहोचलो आणि आपल्या मनातलं प्रेम जर त्याच्या चरणावरती जर होतलं तर तो सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहत नाही. एकदा की त्याचं दर्शन झालं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. आणि अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय शेवट करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका मनीने अनिकांचे हाती तुका मनीने अनिकांचे हाती तुका मनीने अनिकांचे हाती तुका मनीने अनिकांचे पैसे लातो चिती मी
वाट पाझी भेटीचे आवडी वाट पाझी भेटीचे आवडी वाट पाझी भेटीचे आवडी वाट पाझी भेटीचे आवडी पैसला तो चित्ती निवडीला पैसला तो चित्ती निवडीला पैसला तो चित्ती निवडीला वाट पाही वाट पाही भेटीची आवडी वाट पाही भेटीची आवड रूपाळो तातडी रूपाळो तातडी कृपाळू भूता वेळ भूता वेळ कृपाळू भूता रूपाळू भूता कृपाळू तातडी कृपाळू तातडी उतावीळ हो कृपाळू तातडी उतावीळ
तातडी होता एक वाळुताली होता विळ वाट पाजे हो वाट पाजे हो भेटीची आवडी वाट पाजे हो भेटीची आवडी वाट पाजे हो भेटीची आवडी वाट पाजे हो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपल्याला सगळ्यांना भजन करायचं. करावरती हात मोठ्या प्रेमाने. अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलोय ना. नामस्मरणाच्या श्रद्धांजलीने आपल्याला कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. करावरती हात मोठ्या प्रेमाने, हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबाय रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय